शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील संघर्ष सर्वांना ज्ञात आहे। कारण कोणतंही असो, या दोघांमध्ये अनेक वेळा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय। आता या वादाला नवीन वळण मिळालंय, कारण आता कोल्हे आढळराव संघर्षात अजित पवारांची एंट्री झाली आहे। अजितदादांच्या एंट्रीनं शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच वातावरण तापू लागलंय। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे मतदारसंघात फिरकत नाहीत, ही टीका माजी खासदार आढळराव पाटील आणि त्यांचे समर्थक नेहमी करताना आपण पाहिलंय। आढळराव गटाच्या याच टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुजोरा देताना खासदार डॉक्टर कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे। एवढंच नाही तर डॉक्टर अमोल कोल्हे यांना येत्या निवडणुकीत पाडण्याचा निर्धारही करून टाकलाय। ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो, आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांनी बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या 4 जागा लढवण्याची घोषणा केली। शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटात न जाता शरद पवार गटात सोबत राहणं पसंत केलं असून आगामी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे हेच शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार असतील असं मानलं जातंय। आणि या कारणानेच अजित पवारांचा रोख अमोल कोल्हे यांच्यावर असल्याचं बोललं जातंय। असं असलं तरी अजित पवारांनी केलेल्या टीकेनंतर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलंय। पूर्वीचा खेड लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून 2009 साली शिरूर लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला। पूर्वीच्या खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच नव्यानं तयार झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून 2009 आणि 2014 साली खासदार म्हणून निवडून आले। मात्र एकदा खेड लोकसभेतून तर मतदार फेर रचनेनंतर दोनदा शिरूर लोकसभा मतदारसंघातून असे 3 टर्म खासदार असणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी पराभव केला। या पराभवानंतर माजी खासदार आढळराव पाटील हे मतदारसंघात अधिक सक्रिय झाले। शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण हे नेहमी तापत असतं। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे। मात्र या संघर्षामध्ये आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उडी घेतली आहे। आपल्यासोबत आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील। दादा, काय सांगाल, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरती 5 वर्ष मतदारसंघात न फिरल्याची टीका केली आहे। याला मी टीका म्हणणार नाही, की त्यांनी जे विधान केलं ते विधान आहे, ती वस्तुस्थिती सांगितली आहे की ह्या विभागाचे खासदार 5 वर्षात मतदारसंघात फिरले नाही, गावोगावी गेले नाही, तालुक्यात गेले नाही, आणि आता 5 वर्ष संपता तुम्ही आक्रोश यात्रा, संघर्ष यात्रा काढतायत। 5 वर्ष लोकांनी आक्रोश केला, तुम्ही यावं, मतदारसंघात फिरावं, कामं करावीत, लोकांना भेटावं, पण तुम्ही म्हणत होतात की खासदाराची कामं गल्लीत नसतात, गावोगावी नसतात, दिल्लीत असतात। मग आता तुम्ही फिरायला लागलेत, आता आक्रोश करायला लागलेत। पूर्वी लोक आक्रोश करत होते 4.5-5 वर्ष, आणि आता तुम्ही आक्रोश करायला लागलेत, असाच त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता। त्यामुळं ते जे बोलले ते वस्तुस्थिती सांगितली, त्यात टीका केली असं मी म्हणणार नाही। आणि अजित पवार म्हणाले की ठीक आहे, तुम्ही जरी असं करत असाल तरी मी ह्या विभागाचा महायुतीचा उमेदवार खासदार म्हणून निवडून आणणार, आणि त्यासाठी ताकद लावून जो कोण उमेदवार असेल त्याला निवडून आणणार, असं त्याचं म्हणणं होतं। दादा, मध्यंतरी अशी चर्चा होती की शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जातील व लोकसभा निवडणूक लढवतील। अजितदादांनीही वक्तव्य केलंय की मी माझा उमेदवार ताकदीने निवडून आणणार। काय सांगाल याबाबत? आता लोकांमध्ये चर्चा होती ना, अजितदादा तसं बोलले किंवा ना मी तसं बोललो, पण जे काय होईल ते
अजूनही वरिष्ठ पातळीवर ठरवेल. तिन्ही पक्षाचे वरिष्ठ एकत्र बसतील, 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री. कारण महायुतीच्या दृष्टीनं महाराष्ट्रातून 45 जागा निवडून आणणं कमीत कमी लोकसभेच्या हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी जी काही रणनीती आखावी लागेल ते तिघही निर्णय घेतील. त्या निर्णय आम्हाला बंधनकारक राहील असं मला वाटतं. या वादानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी आत्तापासूनच इच्छुक आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करताना दिसू लागले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये अजितदादांनी जे सांगितलं की राष्ट्रवादीचाच खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे आणि 100% त्यांचा शब्द त्या ठिकाणी खरं करणारे आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत. त्यामुळे ती अडचण काही येणार नाही. आणि त्यामध्ये सुद्धा कारण शेवटी इच्छुकामध्ये अनेक जण असतील, पण मी सुद्धा 2009 सालापासून तर आजपर्यंत इच्छुक त्या याच्यामध्ये आहे. त्यामुळं मी सुद्धा दादांशी चर्चा करून त्या ठिकाणी आपल्याला मला निवडणूक लढवायची, त्या बाबतीमध्ये मी त्यांची चर्चा करणार आहे. एकूणच काय तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा इशारा दिल्यानं आता येत्या निवडणुकीत शिरूरचा खासदार कोण असणार याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. सचिन तोडकर, टाइम्स नाऊ मराठी, शिरूर.